दादा चषक 2024 पर्व पहिले आणि दिवस दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय. कळंबादेवी जांभूर वर्सेस शिवराजे स्पोर्ट्स कोतोली. स्ट्राइक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय निलेश, नॉन स्ट्राइकला पाहायला मिळतोय अमोल आणि स्ट्रायकर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अक्षय. आठ 47 ला पहिला चेंडू पडतोय. 20 मिनिटात 4 षटक हाताळायची आहेत. फलंदाजांनीही विलंब लावायचा नाही. पहिल्या चेंडूचा प्रयत्नाचा सफलता गोलंदाजाला मात्र मिळाली असते, परंतु क्षेत्ररक्षणाची थोडीशी धुरा निभावताना क्षेत्ररक्षक कुठेतरी विस्कळला आणि एका धावीचा श्री गणेशा फलंदाज निलेश याच्या माध्यमातून श्री गणेशा होता. शिवराजी स्पोर्ट्स कोतोली संघाचं वन बाउन्सचा कॉल आहे. पंच म्हणून कामगिरी पाहतायत ते भगवान कांबळे. एक नामवंत असा शाहूवाडी तालुक्यातील खेळाडू म्हणून भगवान यांच्याकडे आपण पाहतो. नेहमी आपल्या खेळाचं सातत्य जपत कोणताही गावागावा न करता आपल्या खेळाशी प्रामाणिकपणे राहणारा खेळाडू म्हणून आपण नक्कीच भगवान कांबळे यांच्याकडे पाहायला हवं. गोलंदाज अक्षय मात्र खरोखरच चांगली आकर्षण निर्माण करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. कालच्या सत्रात आपण खरोखरच दादा चषक पर्व पहिलं पाहताना कित्येक फलंदाज कित्येक गोलंदाजांनी मात्र एक चांगली अग्रगण्य ठरणारी कामगिरी त्यांच्या शैलीतून त्यांच्या फलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळाली. चांगला भेदक मारा पाहायला मिळतोय गोलंदाज अक्षय याचा. खरोखरच आपण कालच्या सत्रापासून पाहत आलो मर्यादित षटकांचे सामने आपण जर खेळत असू तर मोठी धावसंख्या उभारण्यात आपणास खरोखरच पराकाष्ठा करावी नक्कीच लागणार. गोलंदाज आणि हा मला वाटतं कोतोली संघाला पहिला धक्का. अमोलच्या माध्यमातून दुसरा फलंदाज त्वरित इन व्हायचं. संदीप जातोय. अमोल बॅक टू दी पॅव्हेलियन. जरा त्वरा करा मित्रांनो प्लीज. आजच्या दिवशी कोणालाही नियमावलीमध्ये आणि टायमरमध्ये कन्सिडर केलं जाणार नाही याची नोंद घ्या. जो वेळेत येईल तो आपला खेळ खेळेल आणि कुणालाही पार्सलिटीच्या नावाखाली कुणालाही मुभा दिली जाणार नाही याची आयोजन संयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत त्यांचा आवाज पोहोचवतोय. कारण आज फायनल खेळवायचे आहे. थोड्याच वेळात एक शाहूवाडी तालुक्याला एक धुरंदार असं क्रिकेटला संजीवनी देणारं व्यक्तिमत्व त्यांचं थोड्याच वेळात आगमन होईल. अर्थात तुमचे आमचे लाडके माननीय श्री कलंदर मोहम्मद कुरेशी, अर्थात तुमच्या आमच्या सर्वांचं मित्रबंधू आणि प्रेमळ असं व्यक्तिमत्व समीरभाई यांचं आगमन होईल. चेंडू जाईल सीमा पार चौकार. चांगलं असं गोलंदाजीचं खरोखरच धुरा निभावताना चला सामन्याला थोडंसं जरा स्पीड द्या. शिवराजे स्पोर्ट्स कोतोली संघाकडून आपल्याला फलंदाज पाहायला मिळतात निलेश आणि
पंचांच्या हात आत्ता मात्र नक्कीच उंचावतील. पंचांकडून स्वैर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र एकने पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 6. 1 लॉस 6. आत्ता मात्र खरोखरच अक्षयने कोणती चूक केली नाही. क्रिकेटचं समीकरण आपण पाहतो. गोलंदाज खरोखरच थोडीशी खराब गोलंदाजी करत असेल तर त्याला खरोखरच क्षेत्ररक्षकाने जर साथ दिली, यष्टीरक्षकाने जर साथ दिली, त्याच्या सहकार्याने साथ दिली तर तोही सफलतेच्या वाटेवरती खरंच आगेकूच करू शकतो. हे कालच्या सत्रामध्ये आपण नक्कीच पाहिलं. आणि आता माघारी परततोय तो निलेश याच्या जागा घेण्यासाठी जातोय दीपक. पाहायचं दीपक आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या उभारण्याची कामगिरी करेल का? आपल्या फलंदाजीची शैली आणि खरोखरच भारधार पैलवानी बांध असणारा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वास्तविकता आपण प्रामाणिकपणे पाहायला गेलं तर कोल्हापूर म्हटलं तर कुस्तीचे फड रंगतदार आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या खरोखरच कोल्हापूर आणि शाहूवाडीतील तरुणांना आकर्षण निर्माण करून देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक यष्टीरक्षक चूक करणार नाही हेही त्याच्या शैलीतून पाहायला मिळते आणि दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. चला दुसरा फलंदाज त्वरित पाठवा. हॅलो नोमॅन झोनला चेंडू जातोय. संघर्षाची पराकाष्ठा फलंदाजाला करावी लागते. परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून एक धाव घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. एका धावेने संघाचं धावफलकावरती पाहायला मिळते ते 7. संघासाठीच दुसरं षटक हाताळतोय तो अमित. यशस्वीरित्या षटक हाताळताना खरोखरच पहिला वाईट, दुसऱ्या 2 चेंडूवरती 2 विकेट आणि आत्ताच्या चेंडूवरती 1 धाव. आपण कित्येकदा पाहत आलोय क्रिकेट म्हणजे कॉलिंग महत्वाचं असतं. तुमचा बॅलन्स जर कन्व्हिनियन्स असेल तर तुम्ही या खेळात कधीही कमी पडू शकणार नाहीत. हेही तितकं महत्वाचं आहे. चपळाई, चुरस आणि खेळाचं स्पिरिट असणं खूप महत्वाचं आहे. ह्या गोलंदाजाने मात्र आकर्षण निर्माण केलं. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. सर्व खेळाडूंना पुनश्च वारंवार पुकार दिला जातोय. नियमावलीचं काटेकोरपणे पालन करायचं आहे. टाइम कन्सिडर कोणालाही केला जाणार नाही. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 9 धावा, 2 षटका अखेरीस. संघाच्या धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते 9. 9 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय आपणाला. काळंबादेवी जांभूर संघाचा गोलंदाज मंगेश आपल्या गोलंदाजीतून कोणता देईल संदेश? खरोखरच चांगला घातक प्रहारी फटका पहिल्या चेंडूवरती. फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागतं.
खरोखरच चांगला संदेश दिलाय मंगेशाने. आता फलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतंय भरत. एक फलंदाज आला परत फलंदाजीसाठी जातोय भरत. गोलंदाजांनी मात्र वर्चस्व निर्माण केलं. खरोखरच काळंबादेवी जांभूर संघाच्या गोलंदाजांनी वर्चस्व निर्माण करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. आणि झेल मात्र चूक टिपण्यात यशस्वीरित्या भरताला परत. आणि हॅट्रिक चेंडूच्या दिशेने वाटचाल गोलंदाज मंगेश करतोय. 2 चेंडूवरती 2 विकेट्सचं पतन. 2 फलंदाज माघारी परतावलेत या स्पर्धेदरम्यान. दादा चषक 2024 दरम्यान खरोखरच हॅट्रिकचा मानकरी ठरेल का मंगेश? हा खरोखरच पराक्रमीचा अविस्मरणीय क्षण त्याच्या नावावरती आजचा दिवस असेल का? हा क्षणाला खरोखरच त्याचं कसं पणाला लागणारं आपणाला पाहायला मिळणार आहे. आजपर्यंत खेळलेल्या खेळाचं खरोखरच आजच्या या हॅट्रिकने चांगलं कव्हर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण मिळालं. रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 1 धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. 1 धावेने संघाचं धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 10. 5 बाद 10. तितकं सुंदर असं कव्हर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचा प्रयत्न होता, परंतु फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागेल. 1 लॉस 1 प्लस असं समीकरण आताच्या चेंडूवरती पाहायला मिळालं. चला सामन्याला विलंब लावू नका, थोडंसं त्वरा करा. दादा चषक 2024चं पर्व पहिलं दिवस दुसरा आपण पाहतोय. भव्य दिव्य सोहळ्याचं संयोजन नियोजन आयोजन कमिटीचं कौतुक करावं तितकं कमीच. आता मात्र पंचांचे हात नक्की उंचावतील. पंचाकडून स्वैर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचं धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 12 धावा. आणि खरोखरच बॅक टू बॅक विकेटचं पतन होत. शरद बॅक टू दी पॅव्हेलियन. आतापर्यंत जवळजवळ खरोखरच 7 विकेट 7 फलंदाज माघारी परतलेत. यानंतरचा होणारा सामना आहे निनाई स्पोर्ट्स निनाई परळे वर्सेस नवलाई स्पोर्ट्स रेट्रे वारणा. दोन्ही संघ नायकांनी नाणेफेकीसाठी टॉस की बॉचच्या मंचावरती उपस्थित राहायचं. विलंब आणि खरोखरच
टाईममध्ये कोणालाही कन्सिडर केलं जाणार नाही याचा आम्ही आयोजन संयोजन कमिटीचा आवाज आपल्यापर्यंत वारंवार पोहोचवत आहोत. आपण पाहतोय चांगलं रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून पाहायला गेलं. तिसऱ्या षटका अखेरी संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 12 धावा. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 12 राजा. राजा या फलंदाजाला अंकुश लावण्याची कामगिरी करेल का? खरोखरच शैली उत्तम आहे. पंचांचे हात मात्र खोलतील. पंचांकडून स्वैर चेंडू घोषित अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचं धावफलक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपणाला 13. पंचांचा नोचा कॉल आहे. पंचांनी आत्ताच्या धावा सांगायचे आहेत किती असतील भगवानजी? नो +2 एकूण 3 धावा. 3 धावा मिळतील. आणि मित्रांनो हेही लक्षात ठेवा तुमची अचूक फेकी नसेल तर पॅनलाइज तर केलंच जाईल आणि या स्पर्धेपुरता तुमचा फलंदाजही गोलंदाज बंद केला जाईल, बॅन केला जाईल. पुन्हा एकदा आपल्याला भरत आला परत असं नाव पाहायला मिळतंय गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाजाची वर्चस्व निर्माण करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. भरत आला परत परंतु फलंदाज माघारी परततोय. पंचांनी आताचा काय चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहतोय. एका धाव घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. एका धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 17. आणि आत्ताच आगमन झालं धनगरवाडी गावचे एक धुरंधार व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून खरोखरच ही स्पर्धा राबवली जाते. आपल्या तरुण वर्गाला खरोखरच हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी ज्या व्यक्तिमत्वाने खरोखरच रात्रीचा दिवस दिवसाची रात्र आणि त्यांच्या सहकार्याने केली त्यांचेच छाछा आणि तुमचे आमचे सर्वांचे आवडते आणि क्रिकेटचे चाहते मोहिद्दीन कासम खुरेशी चाचांचं आगमन झालंय. चाचा या आणि तुम्ही मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. खरोखरच तुमच्या समवेत तुमचे सहकारी आलेले आहेत. चांगलं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळते क्षेत्ररक्षणामध्ये. पंचांनी आत्ताच्या धावा सांगायच्या आहेत 3 धावा. आपण आत्ताच आगमन झालंय. चला सामना 4 षटका अखेरी संघाची धावसंख्या धावफलकावरती आपणाला पाहायला मिळते 23 धावा. चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. मी शिवराजे स्पोर्ट्स कोतोली संघाला विनंती करतो विलंब अजिबात लावू नका.
दुसऱ्या सत्राचा पहिला चेंडू 9-8ला पडेल. स्पीडअप करा सामना आणि यानंतरचा होणारा सामन्यासाठी नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतो निनाई स्पोर्ट्स निनाई परळे वर्सेस नवलाई स्पोर्ट्स रेट्रे वारणा. दोन्ही संघांना संघनायकाला विनंती करतो की आपण त्वरित टॉस की बॉलच्या मंचावरती नाणेफेकीसाठी यायचं आहे. आत्ताच आगमन झालेले धनगरवाडी गावचे मान्यवर, खरोखरच या मान्यवरांची मंदेहाळी कालच्या दिवसापासून आपण पाहतच आहोत. परंतु या क्रिकेटवरचं प्रेम, आपल्या खेळाडूंच्या बद्दल असणारी अविरत, खरोखरच त्यांची भूमिका निभावणारं हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय ते म्हणजे मोहिद्दीन कासम कुरेशी चाचा, त्याचबरोबर राज मोहम्मद कुरेशी, इमाम वारुणकर, इब्राहिम डांगे आणि जयराम सेठ लांबोरे आदी मान्यवरांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. हेलो हेलो चेक, हेलो माइक चेक, हेलो. हेलो हेलो. चला टॉस साठी या. दादाजी हेलो 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 हॅलो हेलो हेलो हॅलो हेलो 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 हेलो. चला टॉस या ठिकाणी केला जातोय. दादा चषक 2024 हॅलो. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना. एका बाजूला रेठरे वारणा तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते टीम निनाई परळे. दोन मातबर संघ आणि साहेबांच्या शुभ हस्ते ठिकाणी केला जाईल. टॉस कॉल कोणाचा असेल? रेठरे वारणा या संघाचा हे कॉल सकाळचं सत्र आजच्या दिवसातील दुसरा सामना. चला टॉस या ठिकाणी केला जाईल. टॉस करण्या अगोदर दोन्ही कॅप्टनला काही सूचना असतील. तुम्हाला तुमची इनिंग फक्त 20 मिनिटांमध्ये कव्हर करायची आहे. 20 मिनिटांमध्ये जर तुमचं क्षेत्ररक्षण आणि तुमची 4 षटकं जर संपली नाही तर चौथ्या षटकासाठी तुमचा एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेण्यात येईल, याची नोंद घ्या. कारण की आज एकूण 17 मॅचेस आहेत आणि हे दमदार आयोजन आणि आयोजनाला सहकार्य व्हावं यासाठी आयोजक कमिटीने काही सूचना दिल्या, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. चला टॉस या ठिकाणी केला जाईल साहेबांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकलाय टीम रेठरे वारणा या टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंगचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि चला मॅच सुरुवात होते. दोन्ही टीमला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात, कारण की विजय जास्त घेणार नाही. ओव्हर टू द पुन्हा एकदा कॉम्बॉक्स. न्यूज फ्रॉम सेंटर. टॉस इथे जिंकला टीम रेठरे वारणा. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. आज दादा चषक 2024 ही स्पर्धा आजचा दुसरा दिवस आणि तमाम क्रीडा रसिकांचं जी प्रेक्षक वर्ग या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत त्यांना देखील सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत.
आता मात्र पंचांचे हात खोलतील आणि पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धावेचा इशारा मिळतोय. अतिरिक्त धावेच्या रूपाने संघाचं धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 3 धावा. चांगला रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण नक्कीच पाहू. सुरेश आणि सचिन फलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतंय. हॅलो, यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. आणि आता मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू फिरकावलाय. चेंडू जाईल सीमा पार, चौकार. 4 धावेने मात्र संघाचं धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 8. आपण पाहतोय दादा चषक 2024 पर्व पहिला दिवस दुसरा. कालच्या सत्रापासून आपण मान्यवरांची मांदियाळी पाहिली. खरोखरच सिनियर मेंबरनी या स्पर्धेसाठी सर्वांचं लक्ष केंद्रित केलं. ते म्हणजे मोहिद्दीन कासम कुरेशी, सर्वांचे लाडके चाचा. आणि पुनश्च एकदा चेंडू बॅक टू बॅक सीमा पार, चौकार. 4 धावेंनी मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 12. आणि आत्ता मात्र अजून 12 धावा बनवाव्या लागतील विजयाचं लक्ष आणि विजयाची वाटचाल सुकर करायची असेल तर. 20 चेंडू 12 धावा, 12 धावा 20 चेंडू असं समीकरण आहे. पंचांकडून स्वैर चेंडू, पंचांचे हात उंचावत आहेत. अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचं धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 13. आणि आता ही अजून आपल्याला धावसंख्या धावफलकावरती त्यांना विजयासाठी बाईची 1 धाव मात्र मिळेल. बाईच्या 1 धावेने संघाचं धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 14 धावा. आणि आता मात्र या फलंदाजाने आकर्षण निर्माण केलंय, परंतु तो झेल मात्र क्षेत्ररक्षणात कुठेतरी. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. 2 धावेचा मुनाफा मात्र नक्की मिळेल. 2 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 16. आता मात्र अजून 8 धावा कराव्या लागतील. 18 चेंडू 8 धावा, 8 धावा 18 चेंडू. आपण पाहतोय दादा चषक पर्व पहिलं 2024चा हा भव्य दिव्य क्रिकेट सोहळा. या सोहळ्यासाठी कालच्या दिवसापासून मांदियाळी ज्या ज्या पाहुण्यांची आपल्याला खरोखरच प्रमुख उपस्थिती लाभली आहे ते म्हणजे मोहिद्दीन कासम कुरेशी चाचा, त्याचबरोबर राज मोहम्मद कुरेशी, इमाम वारुणकर, इब्राहिम डांगे आणि त्यांच्या समवेत जयराम सेठ लांबोरे यांचंही खरोखरच या स्पर्धेदरम्यान. आणि आज खरोखरच मोहिद्दीन चाचा आपणास सांगू इच्छितो, कारण बबन भोसलेंची कमी कुठेतरी भासते. त्यांचं आज उपस्थिती लाभेल की नाही हेही तितकंच महत्त्वाचं आहे. चला सामन्याकडे वळूया आपण. जरा सामना स्पीडअप करा. आणि यानंतरच्या होणाऱ्या सामन्यासाठी पुढील संघाने क्षेत्ररक्षणासाठी त्वरित तयार राहायचं आहे. आजच्या दिवशी कुणालाही टाइम कन्सिडर केला जाणार नाही याची नोंद घ्या. आयोजन संयोजन कमिटीचा आवाज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. जरी तुम्ही त्यांचे कितीही खास असलात तरी तुम्हाला टाईममध्ये कन्सिडर केलं जाणार नाही याची प्रामुख्याने नोंद घ्या. पंचांचे हात नक्की उंचावतील. पंचांकडून सोयर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 17.
कळंब्या देवी जांभूर संघाचे स्ट्रायकर फलंदाज आपणाला फलंदाजी ट्रॅकवरती एक आकर्षण निर्माण करताना पाहायला मिळत आहे. पॉईंटच्या दिशेने चेंडू विरकावला होता, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉर्डिनेशन, चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे. या दोन्ही फलंदाजांचं खरोखरच रोटेशन कसं असावं, कारण मर्यादित षटकाचे सामने खेळताना तुमच्याकडे मोठ्या फटक्यांच्या सोबत एकेरी दुहेरीमध्ये तुम्ही खरोखरच परिवर्तन करायला हवं. विजयापासून तुम्ही कधीच लांब राहू शकणार नाही. चेंडू जाईल सीमापार चौकार. 4 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 22 धावा. अवघ्या 2 धावांच्या विजयापासून दोरीवरती आहे जांभूर संघ. पाहायचा हा विजयी चौकार जाईल का, आणि विजयी चौकार आपणाला पाहायला मिळतोय सचिन याच्या बॅटमधून. आणि आताच्या झालेल्या सामन्यादरम्यानचा खरोखरच विजयी संघ कळंबा देवी जांभूर संघ, आणि त्याचबरोबर शिवराजे स्पोर्ट्स. चला, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, थोडाही विलंब लावायचा नाहीये. शिवराजे स्पोर्ट्स कोतोली रेट्रेवार्ना या संघाने खरोखरच या स्पर्धेसाठी आपण पार्टिसिपेट केलात, त्याबद्दल तुमचंही सहर्ष मनस्वी हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि विजयी संघाचे हार्दिक हार्दिक आभार. आणि या पुढील आवाज आपण ऐकू. चला, क्षेत्ररक्षण रेट्रेवार्ना संघाला शेवटचा पुकार.